गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीत हजारो भाविक नतमस्तक. श्री गुरुदत्तांचं पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री दत्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील दत्तभक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. पहाटे 4:30 वाजता काकड आरतीनं धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर षोडोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, पादुका महापूजन, पवमान पठण, धूपदीप आरती, शेजारती असे विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले. कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान करून भाविकांनी गुरुपूजन व श्री दत्तांचं दर्शन घेतलं. गुरुपूजनाचा सोहळा येथील प्रमुख पुजारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आजपासून चातुर्मास प्रारंभ झाल्यानं गुरुवारपासून पारंपरिक पालखी सोहळा स्थगित करण्यात आला. त्याऐवजी इंदुकोटी आरती पूजा विधी सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे. दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मंदिराच्या सभा मंडपात पाणी आलं असल्यानं आपत्ती व्यवस्थापन व देवस्थान मार्फत बंदोबस्त केलाय. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान संस्थांतर्फे दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही, ध्वनिक्षेपण यंत्रणा, सुरक्षा रक्षक, सूचना फलक, मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी उत्तर घाटापासून रांगा लागलेल्या होत्या. गर्दीचं नियोजन करण्यासाठी 4 स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या. पार्किंगची जागा सकाळपासूनच वाहनांनी भरून गेली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड आगारासह कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर, गगनबावडा आदी आगारातून जादा एसटी बसेसच्या व्यवस्था करण्यात आली होती.